विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर शेकापचे नेते जयंत पाटील यांनी गंभीर आरोप केलेला आहे. शरद पवार गटाची 2 मतं फुटल्याचा त्यांनी आरोप केला. आपल्यासोबत संजय शिरसाटे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ज्या पद्धतीचे आरोप करतायत काय म्हणाल याबद्दल? जयंत पाटलाचा पराभव त्याच दिवशी झाला होता ज्या वेळेला 12वा उमेदवार जाहीर केला होता. आणि हे उभाटाने जाणून बुजून केलं होतं, कारण त्यांना अनंत गीते ज्यांचा पराभव झाला तो जयंत पाटलामुळं झाला असं त्यांचं मत होतं. आणि मग जयंत पाटलाला धडा शिकवण्यासाठी ही खेळी होती. आणि म्हणून जयंत पाटलाचा पराभव हा काही नवीन आश्चर्याचा धक्का वगैरे काही नाही आहे. तर ही जाणून बुजून जयंत पाटलाचा पराभव करण्यासाठी केलेला चाल आहे. नक्कीच. पण ज्या पद्धतीनं ते म्हणतात की आम्ही आता महाविकास आघाडीसोबतच राहणार, त्यामुळे त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, तर महाविकास आघाडीबरोबर राहायचं त्यांनी जी काही भूमिका जाहीर केली ते ठीक आहे, त्यांच्याबद्दल ठीक आहे. त्यांनी आजही शरद पवार साहेबांशिवाय इतरांशी त्यांनी भेट घेतलेली नाही किंवा इतरांबरोबर जायचं त्यांनी काय सुतोवाच केलेलं नाही. आणि म्हणून त्यांचं अटॅचमेंट हे शरद पवार साहेबाबरोबर असू शकते, परंतु इतरांबरोबर असण्याची शक्यता मला वाटतं कमी येते. नक्कीच. पण या संपूर्ण निवडणुकीदरम्यान कैलास गोरंट्याल यांचं विधान समोर आलं. 4 आमदार फुटीच्या मार्गावर आहेत, 7 आमदार फुटलेत असं संजय राऊत स्वतःच म्हणत आहेत. आणि भाजपकडून त्यांना जमीनसुद्धा देण्यात आली, 2-2 एकर जमीनचं वाटप करण्यात आलं असं सुद्धा म्हणत आहेत. करोडो रुपये वाटल्याचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी आरोप केला. संजय राऊतने विधान केलेले तर अत्यंत मूर्खपणाचं आहे. असं करोडो रुपये वाटून किंवा जमीन नावावर करून मतदान करता येत नाही. परंतु आता यांचा पराभव हा यांना माहिती आहे. यांच्यामध्ये झालेली फूट काँग्रेसला खऱ्या अर्थानं जर फोडलं असेल तर त्या उभाटा गटाच्या लोकांनी फोडलेलं आहे. त्यांचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम यांनी केलेलं आहे. आता तुम्ही बघा, उभाटा फुटला, राष्ट्रवादी फुटली. आता त्यांचं टार्गेट जे होतं काँग्रेस फोडायचं ते संजय राऊतच्या माध्यमातून ते करतायत. आणि म्हणून आता काँग्रेसमध्ये विभाजन कसं होईल आणि त्यांचं वाढलेलं प्रस्थ कमी कसं करता येईल त्यासाठी केलेले हे त्यांचा डाव आहे. म्हणून यांनी फोडलं त्यांनी फोडलं यापेक्षा यांनी कुणाला ढकललं याला जास्त महत्त्व आहे. यांनी अक्षरशः या काही लोकांना ढकललेलं आहे, ढकल जाव. आणि म्हणून हा त्यांचा जो झालेला पराभव किंवा त्यांच्यात झालेली फूट ही इतरांनी घडवण्यापेक्षा यांनीच घडवून आणलेली असा माझा स्पष्ट आरोप आहे. नक्की. 7 मतं फुटलेली आणि जवळपास 25 कोटी रुपये देऊन एक मत फोडण्यात आलेलं आहे. 2 एकर जमीनसुद्धा भाजपने दिली असं म्हणतात संजय राऊत. संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्याच्या स्टेटमेंटला काय महत्त्व देता तुम्ही? तो पागल माणूस आहे. विधान परिषदचे एक सदस्यत्व, त्याच्यासाठी 25-25 कोटी रुपये, म्हणजे एक उमेदवाराला जर निवडून यायचं असेल तर जवळपास 200 कोटी रुपये. हा आकडा तरी त्यांना परंतु यांना कोट्यावधीमध्येच बोलायची सवय लागलेली, करोडोमध्येच खेळायची सवय लागलेली, म्हणून यांनी बेछूट असे आरोप केलेले. कोणी असं करतंय का? म्हणजे एखादा सदस्य होण्यासाठी जर 200-300 कोटी रुपये लागत असतील तो कशासाठी तो सदस्य होईल? आणि म्हणून हे जे काही रिलेशन बाकीच्यांशी मेंटेन केलेले आहेत महायुतीने त्याचं हे खरं तर पोटदुखी यांना होते. नक्कीच. शिवसेनेकडे सुद्धा आपली स्वतःची 47 मतं होती आणि 2 मतं एक्स्ट्रा पडलेली आहेत, 49 झालेली आहेत. त्यामुळे ही मतं नेमकी कुणाची पडली अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. असं बोललं जातं की MIM आणि समाजवादी यांच्यापैकी कुणाची तरी ही मतं असतील. असं नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा एक स्वभाव आहे, प्रत्येक पक्षाच्या आमदाराला, कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही विरोधी पक्षाचा जरी असला, त्याला एक मदत करण्याची भावना त्यांची आहे. म्हणजे त्यांच्या मतदारसंघात जे काही कामं झालेली आहेत ते स्वतः कबूल करतील की आमच्या मतदारसंघामध्ये अनेक कामं शिंदे साहेबाचं सरकार आल्यानंतर झालेले आहेत. म्हणून एक रिलेशन जे डेव्हलप केलेलं आहे त्यांनी, त्या रिलेशनचा फायदा एकनाथ शिंदे साहेबाला निश्चित झालेला आहे. आणि अनेक लोक, मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की अनेक लोक हे शिवसेनेत येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि आता काही दिवसात त्याचा प्रवेशसुद्धा होईल. नक्की. पण नाना पटोलेंचं जे विधान आहे त्याकडे नेमकं कसं पाहता? नाना पटोले म्हणतात की पक्षविरोधी कारवाया करणारे जे आमदार आहेत ते ट्रॅपमध्ये या ठिकाणी अडकलेले आहेत आणि त्यांच्यावरती पक्षसुद्धा आता तितकीच कठोर कारवाई करणार. जे चंद्रकांत हंडोरेंबाबत घडलं होतं तेच आता जयंत पाटील यांच्यासोबत देखील घडलेलं आहे आणि कुठली कारवाई होत नाही अशी एक खंतसुद्धा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. काय झालं आहे? चंद्रकांत हंडोरेच्या टायमाला झालेलं जे काही बंडखोरी होती, काय कारवाई केली? सांगलीमध्ये झालेली बंडखोरी, काय कारवाई केली? हे लोक फक्त बोलतात. पक्षातल्या कोणत्याही माणसावर कारवाई होणार नाही, त्यांची ती तेवढी हिंमतही नाही. कारण की कारवाई करायला गेलं तर त्यांना माहिती पक्ष फुटेल आणि तातडीने दुसऱ्या पक्षामध्ये हे लोक विलीन होतील. म्हणून इकडं तिकडं जाऊ नको किंवा त्यांना जाताना त्यांना पायबंद घालावा यासाठी उभाटा गट पण आणि काँग्रेस तोच प्रयत्न करत आहेत. पण जयंत पाटील हरले यामागे मग नाना पटोले हे सुद्धा तितके जबाबदार मानले जातील. निश्चितच
ही खेळी काय एकट्याने खेळलेली नाही आहे. जयंत पाटलांचा पराभव हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा गटाने मिळून केलेला पराभव आहे. त्यांचं प्रश्न त्या भागामध्ये वाढवू नये यासाठी आता शेकापा बाहेर कसा काढला जाईल याचा तो प्रयत्न आहे. आणि जयंत पाटलांना सुद्धा माहिती आहे, ज्या दिवशी 12वा उमेदवार आला याचा अर्थच होता की यांनी संगत मताने टाकलेला 12वा उमेदवार आहे आणि हा आपला पराभव त्याला दिसत होता त्यांनाही. म्हणून आजही ते म्हणतात की मला हे पराभवाचं एवढी काही खंत वाटत नाही. यापूर्वीच काँग्रेस म्हणाल की आम्ही हॉटेल पॉलिटिक्समध्ये विश्वास ठेवत नाही, पण त्यांचीच मतं फुटली. जिशान सिद्दीकी तर कॅमेऱ्यावर बोलतात की मला काँग्रेसच्या सर्व ग्रुपमधून, व्हॉट्सअप ग्रुपवरून काढून टाकलं आहे. काँग्रेसला आता लोकसभेमध्ये आलेली जी सूज आहे ना, त्यामुळं आता त्यांना कुणाची गरज राहिलेली नाही. मग काँग्रेसचा आमदार असेल, पदाधिकारी असेल, तर त्याच्याकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत. आता आपली ताकद वाढली, ही सूज जी आहे ना, त्यामुळं असं सगळे प्रकार घडलेले आहेत. म्हणून आता काँग्रेस मोठ्या प्रमाणात आता फुटेल आणि ती इतर ठिकाणी, इतर पक्षामध्ये जाईल. बरं, जरांगे पाटील यांच्याबद्दलचा महत्त्वाचा विषय, आज त्यांनी दिलेली मुदत संपते, ते सुद्धा ॲक्शन मोडमध्ये. बीडमध्ये किती गर्दी झाली ते पण संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. 288 जागा लढवण्याबाबत ते वारंवार विधान करतायत. गंभीर आहे हे बघा, लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे. त्यांनी किती जागा लढवाव्यात, काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. परंतु जरांगे पाटलांच्या मताशी सरकारसुद्धा सहमत आहे. त्यांनी जी काही मागणी केली होती की हैदराबादमध्ये जाऊन नोंदी तपासा, त्या पद्धतीने तिकडंही आम्ही एक शिष्टमंडळ पाठवलेलं आहे. त्यांना कुणबी प्रमाणपत्र कुठेही थांबवलेलं नाही आणि म्हणून आणखीन जे काही त्या सगळे सोयराचा निर्णय आहे ते लवकरच घेतल्यासुद्धा जाणार आहे. परंतु त्यासाठी ज्या काही तांत्रिक बाबी आहेत हे तपासण्याचं काम सरकार करतं आहे. म्हणून आमची विनंती राहील, मराठा समाजाच्या दुर्बल घटकाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे. त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू देता जे करता येईल ते करायचा प्रयत्न केला. तुम्ही पाहता असाल ह्या प्रकरणामध्ये हे आघाडीचे लोक कधीही कुणाची साईड घेताना दिसत नाही. म्हणजे एकीकडे मराठा समाजाला बोलायचं की आम्ही तुमच्यासोबत आहोत, दुसरीकडे ओबीसी समाजाला सांगायचं आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आणि दोघांमध्ये भांडणं कशी लागतील हेच फक्त काँग्रेसवाले पाहत आहेत आणि आघाडीवाले पाहत आहेत. म्हणून त्यांची भूमिकासुद्धा आजपर्यंत स्पष्ट झाली नाही. आम्ही विधानसभेत सुद्धा विचारलं की तुमची नेमकी भूमिका काय ती तरी सांगा ना, मग तुम्ही सरकारवर का आरोप करायला प्रयत्न करतात. म्हणून सरकार या समाजांच्या पाठीशी आहे आणि ते योग्य तो निर्णय एकनाथ शिंदे साहेब जरूर घेतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पाहतो या ठिकाणी बरेचसे आरोप प्रत्यारोप होताना आता संजय शिरसाट यांनी सुद्धा विधान केलेलं आहे की अनंत गीते यांना जो फटका बसला त्यामुळे जयंत पाटील यांना हरवण्याचा डावच ठाकरे गटाने रचला होता, त्याचा बदला घेण्यात आलेला आहे. नेमका पुढे काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.